तुला करंटची चेष्टा वाटते काय पूजा? हा, हिटर कधी पण चालू करायला तिथं चालू ठेवलंय तू बटन, आणि पोरं गेले असते तिथं तर त्रिशा एका ठिकाणी बसती का? बोलती बंद झाली तुझी आता. मी रात्रीच काय बोललो, हू केलं की मला येतोय राग, अति राग, थोडा पण नाही, लय मोठा. मग डोकं तुझं तोंड फोडून टाकल मी करल्याबद्दल. पटापट काय पण होत असतंय. लाईटीचं काम काही चांगलं आहे वय, आणि तसंच हिटरचा बटन चालू करून ठेवलाय. जेव्हा सकाळ सकाळीच लगेच आंघोळ घालायच्या लेकरांना. घातला का तोच झगा मगान मला बघा परत परत. लय ड्रेस वापरणार होती म्हणे की तू. आधीच तर मी तर खाऊन खाऊन माझाही लागलोय. रोन इथं टक्कल दिसतंय का? रोन तू शाळेतनं का बरं आलाय? शाळेतनं का आलाय? मग तू जेवण फिवण करायचं आलास तसा का तू मोबाईल मध्ये बघत बसतो? होय रे. मोबाईलचा आता रिचार्ज तर सांगू द्या मला, मग सांगतो. लाईटी चेष्टा वाटते काय? मग एक एक बकेट काढून द्यायचं सगळ्यांनाच, एक एक बकेट करायचं. तू सवय लावती ना. काय आपल्या घरचाच आहे सगळं, किती पण वाटोळा करा. ही फुलं तर किती पडत्या त्या झाडावरचे. भांट तर तोडून टाका ते वरती चढून. मला चढता येत नाही, नाहीतर मीच तोडलं असतं. हो, हात कसे झालेत माझे लाल भडक बघ इकडं. आयत खाऊन कसं झालेत बघ. थोडं माझी बोटन ती कसं झालेत बघ. खाकी लय भूक लागली म्हणा तुला. हातपाय थरथर कापायले. तुला कोण अडवत असतंय? आता मी तर ठरवलंय की खायचंच नाही काहीच. तर किती दिवस खाणार आहे मी? तर खाऊन इथं आलंय आता. ती पोरगी एका जागावर बसती का? म्हणून तू हिटरचा बटन चालू ठेवलाय. मी घाबरलो एकदम, चुईंग काय वाजलं म्हणून. आणि परत मी आतमध्ये जाऊन बघतो तर बटन चालू. आता सगळा धूर करून टाकते बघा ही बाई. ती तू कुठं आतमध्ये लोटते? हिथून काढते आणि हिथं लोटते. नाकातलं काढून ओटावर ठेवशील का? काढलंय तसं फेकूनच द्यावं लागतंय त्याला. तिथं चुलीत लोटत बसली. रोहन खातो का? काही खातो का? भूक आहे का? नसल तर मोबाईल ठेव मध्ये आणि निघ शाळेत. खायचं नाही काय नाही, वाऱ्यात नुसतं. वार आलं की उडून जाशील तू, असा भरकन उडून जाशील. आता काय करायली की बघा. हा मस्त पैकी बाबा. बोलत पण नाही, नाहीतर म्हणायचे हीच म्हणती नाही तर सगळं जग म्हणतंय मला. ते खायला लागले की तुझं काय दुखतंय मध्ये मध्ये का बोलतोय त्यांना, का त्रास देतोय त्यांना? गप खाऊ दे की. बरं घातला आहे झगा? माहित नाही का काम ते घरात चालू आहे. झगा मगा मला बघा. आणि त्या यानं काम होत नाही का? ड्रेस ना परत म्हणायचं. आता ते दूध गरम केलं तर त्यावेळेस, ज्यावेळेस ते गार झालं म्हणजे नॉर्मल झालं, तेव्हा ते दहीमध्ये मिक्स करून दही जमवायचे नाही. थोडं दूध ठेवायचं बघल्याला, एक तांब्यावर ठेवायचं. पोरांना, ह्या पोरीला तर लागते, पोरं तर खात्यात दही, पण त्यांना आवडते. खा हा खा. लोण्याचा गोळा आहे तो खा. लोणी आहे ते खा की. लोणी आवडत नाही तुला? आवडते खा. मग खा लोणी खा. का त्याला देणार आहे?
चला की बसा खाली. अगं कशाला खाऊ बाई, नको नको, तुझ्या हातचं खाऊन आयतं माझं इथं आलंय, कशाला खाऊ. हां, काल संध्याकाळी काय बोलली नाही का माझ्या लक्षात. 6ला गिळायला लागते, सकाळी 6ला गिळायला लागते, संध्याकाळी 6, सकाळचे 6, बोल ना. दुपारी 12, पुन्हा 13 वाजत असतात का. मला माहिती नाही. पोरं बिघडवती तू हातानं. काय मला बोल खरा. तिकडं बघा, बिघडत नाही तर असं पोरण काय आहे. आता तो डोळ्याआड चाललाय मोबाईलमध्ये बघण्यासाठी. आयो. म्हणजे त्याचं शाळा फक्त चाललाय म्हणून चाललाय, शाळेत तर कंटिन्यू जाते. आल्या मोबाईल, खायचं नाही काय नाही. का खुर्च्या घेतल्यात मला बसायला, खुर्चीला हळद कुंकू लावून ठेवल्या का तर मध्येच ठेवते. आज 2 खुर्च्या काढूनच घेतलंय मी बाहेर. मला फोनमध्ये बोलायचं म्हणलं तिकडं जाऊन दगडावर बसावं लागतंय बोलण्यासाठी. मोबाईलचं स्टँड कधी आणतो मी. 2च वस्तू आणायच्यात मोबाईलच्या बाबतीत मला. एक म्हणजे स्टँड, दुसरा म्हणजे ब्लूटूथ. खा, चप्पल काढ, बस, जेवण कर. अरे तू सुकून जाशील की पाक असं. आधी सुकलेला हाय बोंबील, वाळा आला की उडूनच जायचा. मग भात नाही केला काही, थोडाफार भात करायचा, पुन्हा ती खाती. ते भाकर पुस करून दिलं तर पण तिच्या तोंड. बसा खाली. नको 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 नको, माझ्या तुझं पोटात आत खाऊन पडायली म्हणून जेवायला. खा की. मग तुला कोण नको म्हणते, तुला कोण अडवते. आणि तुला अजून पण सांगतोय, खाण्याबाबतीत माझं कधीच बंधन नसतंय. तुला जे खायचं असतंय ते खा, पण वाटोळ करू नका. खाऊन माझा, पण फेकून माजू नका. माणसानं कसं असावं, खाऊनच माजावं, पण असं वाटोळं करून माजू नये. हे माझं मत आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही काय करता, तुम्हाला शिरा बनवायचं म्हणलं तर किलोभराचं एकदम बनवता, तेवढं खात पण नाही, मग ते द्यायचं फेकून. पोहे बनवायचं म्हणलं की अर्धा किलो एका टायमाला बनवता. लागत नाही का अर्धा किलो राहत आहे का पोहे. बरोबर आहे. नाश्ता म्हणजे कळत आहे का, पोटभर खाणं असतंय काय. मला माहित नाही. तुला काय माहित आहे. खा बाई चिमणे, खा. सकाळी किती मोठं पाव घेतलेलं, झाले संपलेच, एकच राहिलंय मध्ये. तुला ठेवलंच नाही ना पाव. आहे का. हाय किती आहे. आज आंघोळ घातलेलं नाही, पण ते तशीच आहे. आता बोर चालू करायचं प्लीज. हिटर मधलं गरम पाणी. मला नको ग बाय, तू खा. माझ्या लेकरानं माझा विचार केला. फोन येत असतात, फोनमध्ये बोलायला लागले की 1.5 तास लागतात तिला. माझ्या मोबाईलवर फोन आलाय सकाळी तिच्या नातेवाईकाचा, आणि घेऊन मोबाईल बसले 1.5 तास बोलत. परत मीच आयडिया करून फोन, मला बोलायचंय म्हणलं आणि घेतलं फोन. रोन इथं टक्कल पडलंय माझं इथं कुठं तर. डोकं फुटल्याला आहे. गाडीवरनं पडल्याला ते लागलेलं आहे. रोहन जन्मायच्या आधी. नाही रे, विषय काय झाला, आम्ही दोघं म्हणजे हिला मी म्हणत होतो, तिकडे गेलतो आम्ही हिच्या माहेरी. हिला म्हणत होतो चल चल, ही म्हणली नाही नाही. आणि मी इथं काय तर झालं, आम्ही गेलतो तिकडं. आणि परत मी हिला म्हणायला लागलो चल घरी परत. मला नाही थांबू वाटत. होय 10 8-9 वाजले असतील, पण मी नशेत होतो. बरोबर की नाही. गाडी चालवायला पण येत नव्हती. हिला पाठवलं नाही माझ्यासोबत. मग मी रागात जोरात गाडी घेऊन आलो. गाडी एक उभी होती कोणाची तर रस्त्याच्या बाजूला. असं आलं हिरो सारखे, दिली टक्कर, त्याची गाडीच उडाली. आणि माझ्या गाडीची म्हणजे आपल्या गाडीची शॉक कप्सर वाकडे तिकडेच डायरेक्ट. आणि एक कट्टाडा होतं, मी गेलो आणि त्यावर आदळलो. तरी कुठं माहीत आणि काय कळतंय ना काय नशात माणसाला. आणि मी तसाच आणि म्हणतोय मी गार गार काय लागतंय म्हणलं इथं मला. असं बघतोय नाही, तेव्हा मी कंटिन्यू पेत नव्हतो ना. आपण कंटिन्यू पेत होतो काय मी. ह्याला जन्मायच्या आधी.
मग कशी म्हणते तेव्हा कंटिन्यू पेत नव्हतो ना, काय नाही रे मी टेन्शन मध्ये असं रागात मी पेलेलो. आणि कोण पेलेलो? मी एकटा नाही, हिचा भाऊन मी दोघ, बरोबर नाही का? मोठा भाऊ. हा, आणि त्यानं मला पाजत होता आणि मी त्याला पाजत होतो, असा विषय झालेला. आणि परत म्हणतोय गार गार काय लागतंय बाबा इथं, आणि असं बघतोय काय रक्त. परत पडलो मी बेहोश असाच. मग हे आले लगे, यांनी म्हणलं विचार केला असेल, हा जोरात गाडी वाजवत रेस करत येत होतं ना मी, हा गेलता कुठं अचानक याची रेस बंद झाली असं वाटलं असं. मग ते आले माग आल्यानंतर त्यांनी मग तिथं बघितलं मला. मग फोन फोन नव्हता, नाही फोन नव्हता ग, फोनच लावलेला होतं. नाही तो माग आला ग, त्या उजेड कसा पुढं पडला नाही म्हणून. आणि मग मला इकडून रिक्षा घेऊन आले, त्यात गाडीन ती टाकून आणलं, मला दवाखान्यात नेलं. तो माणूस सकाळी दिवस निघता तर घरात आपल्या घरी, मग त्याला भरपाई दिलं. 8-9 माणसं चिचाखाली नावडत नव्हती माणसं, नावडत नव्हती म्हणजे किती वाच हे जमा झालेले येत आहे मध्ये बंजाला आपण सारखं बोलतात. मग त्यांना आले, त्यांना भरपाई दिलं, गेले. ते काय 5-6 हजार दिलं असेल त्यावेळेस, 3 का 4 काय मला माहित पण नाही, मी त्यांच्या समोर गेलो पण नाही. घरात. आणि मला ते कोणते होते ती पण मी नाही बघितलं त्यांना. मग त्याच्यानंतर तवा लागलाय, म्हणजे हे इथं तवाच आहे. लय व्हिडिओ मोठा झाला वगैरे. चला ताईंनो, दादांनो, बाय. या जेवायला. हा डबल म्हण बरं, जीवायला या. बाय आत्या काका, या दोघं खाऊ आपण अशी म्हणते. चला बाय.